विश्वास ठेवणारा व्यक्ती त्याला नीतिमान म्हटलेला आहे. जो येशूच्या रक्ताने शुद्ध झालेला आहे असा नीतिमान व्यक्ती, त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र सांगतं की नीतिमान हा विश्वासाने जगेल. काय म्हटलेलं आहे? नीतिमान विश्वास. आणि ज्याचं तारण झालेलं आहे, तारण म्हणजे पापापासून मुक्ती, ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि ज्याला पूर्ण खात्री आहे की माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, तो प्रत्येकजण नीतिमान आहे. प्रत्येकजण नीतिमान व्यक्ती आहे. म्हणजे इथं बसलेला प्रत्येकजण नीतिमान व्यक्ती आहे. आणि जर तुम्ही नीतिमान व्यक्ती आहात तर पवित्र शास्त्र सांगतं की नीतिमान विश्वासाने जगेल. गलातियरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10 आणि 11 वचन यावेळेस आपण वाचू. गलातियरास पत्र याचा 3रा अध्याय 10 आणि 11 वचन कोणीतरी वाचा. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरणात जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही, हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. देवबापाचले वचन आशीर्वादित करो. आता तुम्हाला जुना करार सांगण्याची गरज नाही. जुन्या करारामध्ये तुम्हाला माहिती की नियमशास्त्र आहे. आणि नियमशास्त्रामध्ये काय आहे? नियमशास्त्रामध्ये दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा. आणि नियमशास्त्र काय सांगतं? एखाद्याने पाप केलं तर पापाचं प्रायश्चित्त म्हणून त्याने काय करायचं? कोकरू, बकरा किंवा होले ते घेऊन यायचं आणि मग याजकाजवळ द्यायचं. मग याजक तो घेणार आणि त्याचं अर्पण करणार आणि मग निर्दोष असा गोरा, निर्दोष असं होला, कोकरा, त्याचं रक्त घेऊन तो रक्त वेदीवरती शिंपडणार. आणि वेदीवरती रक्त शिंपडल्यानंतर परत याजकाकडे येणार आणि याजकाला काय म्हणणार? याजक काय म्हणणार? याजक घेऊन जाणार, शिंपडणार आणि याजक त्या व्यक्तीकडे येणार आणि म्हणणार की आता तुमच्या पापाचं प्रायश्चित्त झालं आहे. मग जुन्या करारामध्ये ज्यावेळेस पापाचं प्रायश्चित्त व्हायचं किंवा जुन्या करारामध्ये ज्यावेळेस निर्दोष कोकरा बकरे वधल्या जायचे आणि त्याचं रक्त वेदीवरती शिंपडल्या जायचं, त्यावेळेस त्या माणसाची पापाची क्षमा व्हायची. ती जी क्षमा व्हायची ती एकदाच व्हायची का? एकदाच व्हायची. परत पाप करत नव्हता का माणूस? मग परत काय करावं लागायचं? त्याला क्षमा मागावं लागायची. पण क्षमेसाठी काय करावं लागायचं? अर्पण करावं लागायचं. अर्पण कशाचं? निर्दोष गोरा, निर्दोष बकरा, निर्दोष होले, जे त्याच्या ऐपतीप्रमाणे ते यायचे आणि पुन्हा ते अर्पण करायचे. आणि अर्पण केल्यानंतर ते वेदीवरती रक्त शिंपडल्या जायचं आणि मग म्हणायचे तुमच्या पापाचं प्रायश्चित्त झालं, तुमच्या पापाची क्षमा झाली, आता घरी जा. पण जुन्या करारामध्ये नीतिमान असं कोणी म्हटलं नाही. का? कारण की जुन्या करारामध्ये नियमशास्त्र सर्वस्व होतं आणि जुन्या करारामध्ये नियमशास्त्राचे नियम पाळणं फार कठीण होतं. कारण की नियमशास्त्रानुसार कोणीही नीतिमान ठरत नाही. नियमशास्त्रानुसार नीतिमान ठरणार नाही. नियमशास्त्र फार कडक आहे. आणि नियमशास्त्र असं आहे की नियमशास्त्रानुसार आम्ही जर पाळायला गेलो तर नियमशास्त्र पूर्ण कम्प्लिटली कोणी पाळू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्ण केलं. आणि आता या काळामध्ये किंवा नव्या कराराच्या काळामध्ये जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, ज्याच्या पापाची क्षमा झालेली आहे, त्याला म्हटलेलं आहे नीतिमान. म्हणजे येशूच्या रक्तावरती, येशूने एकदाच आमच्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडलं आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाने म्हणतो की येशू तू माझ्या पापासाठी वधस्तंभावर रक्त सांडलं, माझ्या पापाची क्षमा कर. आणि त्याच वेळेस रोम 9 आणि 10 मध्ये म्हटलेले जो कोणी विश्वासाने कबूल करतो, जो कोणी येशूचं नाव मुखाने कबूल करतो, अंतकरणात विश्वास ठेवतो, त्याचं विश्वासाने तारण झालं आहे. मग याचा अर्थ काय? तर नियमशास्त्रामुळे कोणी नीतिमान गणल्या जात नाही, पण जो नीतिमान गणल्या जातो तो विश्वासाने गणल्या जातो. आणि आज मी या ठिकाणी नीतिमान लोकांना बोलत आहे. हालेलुया. आज मी या ठिकाणी कोणाला बोलत आहे? नीतिमान लोकांना. आणि नीतिमान लोक जर या ठिकाणी बसलेले आहे तर पवित्र शास्त्र सांगतं की जे नीतिमान माझ्या समोर बसलेले आहेत ते अंधश्रद्धेने जगत नाही, ते या ठिकाणी अविश्वासाने जगत नाही, तर ते विश्वासाने जगतात.
कशाने जगता तुम्ही? आज मला तेच बोलायचं आहे. मग एक महिना तुमचा एप्रिल महिना फार फार त्रासाचा गेला असेल. एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पगार आला नसेल व्यवस्थित. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला त्रासातून जावं लागले असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, कोणाचा आर्थिक लॉस झाला असेल, कोणाला शारीरिक दुखण्यातून जावं लागले असेल आणि त्यावेळेस तुम्ही म्हटले असेल, देवा आता माझं काही खरं नाही आणि आता मे महिना लागला. नीतिमान कसा लगेच खचून जातो. नीतिमानाला वाटतं आता एक महिना त्रासात गेला तर सगळे महिने असेच जाणार. किंवा जानेवारी महिन्यापासून काही त्रास तुमच्या जीवनात आला असेल, आर्थिक समस्या तुमच्या जीवनात आली असेल, जे पैसे भेटायला पाहिजे ते पैसे तुम्हाला भेटले नसेल, बिझनेसमध्ये लॉस आला असेल, तुमच्या घराण्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते भेटले नसेल आणि त्याच वेळेस नीतिमान व्यक्ती काय म्हणतो की आता माझं काही खरं नाही. हा नीतिमान व्यक्ती आहे का? पवित्र शास्त्राचं सांगतं नीतिमान विश्वासाने जगेल. विश्वास असा नाही की एकदा त्रास आला, एकदा संकट आलं आणि त्या संकटानंतर तो म्हणतो की आता काय माझं खरं नाही. त्याला नीतिमान व्यक्ती म्हणत नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की नीतिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास असतो की जरी उतार माझ्या जीवनात आले, जरी माझ्या जीवनामध्ये त्रास आले, तरी हे त्रास किंवा हे उतार जे माझ्या जीवनात आले ते कायमस्वरूपी नाही. मी माझ्या जिवंत देवावर विश्वास ठेवतो, तो मला याच्यातून बाहेर काढणार. हालेलुया, हालेलुया. मला मी नीतिमान आहे आणि मी विश्वासाने जगणार आहे. नीतिमान माणसाच्या जीवनात विश्वास पाहिजे, नाही तर करूच नका. मी स्पष्ट सांगतो, एक तर विश्वास ठेवायचा तर मजबूत विश्वास ठेवायचा, नाही तर करायचंच नाही. मग काय ते तळ्यात मळ्यात होतं. मग येशूला नावं ठेवताना तुम्ही काय केलं नाही येशूने माझ्यासाठी? काय केलं? येशू सगळं करायला तयार आहे, पण विश्वास माझा नाही. विश्वास माझा जर असला तर येशू करतो. तुम्ही पवित्र शास्त्र पूर्ण वाचा, नवा करार वाचा आणि नव्या करारामध्ये मला दाखवा कुठं येशू म्हटला की माझ्या सामर्थ्याने मी तुला बरं केलं आहे. आढळलं कुठं? मी सामर्थ्यशाली आहे, मी देवाचा पुत्र आहे आणि देवाचा पुत्र असल्या कारणाने मी तुला बरं करतो. तुम्हाला काय आढळेल? प्रत्येक ठिकाणी. व्हेरी गुड. प्रत्येक ठिकाणी येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो असं म्हणत नाही माझ्या सामर्थ्याने तुला बरं केलं, मी देवाचा पुत्र आहे म्हणून मी तुला परिस्थिती बदलत आहे, मी देवाचा पुत्र आहे म्हणून आज्ञा करत आहे. तो प्रत्येक ठिकाणी जर बोलतो तर तो एकच बोलतो. रक्तस्रावी स्त्री असो, आंधळा मनुष्य असो, त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्याने चमत्कार केले त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो जा शांतीने जा मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. आंधळ्याला म्हणतो तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. म्हणजे ज्यावेळेस नीतिमान मनुष्य देवावरती विश्वास ठेवतो आणि त्याचा प्रचंड विश्वास असतो की माझा देव सर्व काही माझ्यासाठी शक्य करणार आहे, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून म्हटलेले नीतिमान विश्वासाने जगेल. आता जुन्या करारामध्ये बघा उदाहरण आहे खूप चांगलं. अब्रामाचं जीवन जर तुम्ही बघितलं, उत्पत्तीचं पुस्तकाचा 12वा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये आपण बघू. अब्रामा सांगतं अब्रामाला परमेश्वराची वाणी आली. कोणता परमेश्वर माहिती नाही. दिसतो का? जुन्या करारात देवाचं स्वरूप दिसत नाही. जुन्या करारात कधीच देवाने दर्शन दिलं ते शारीरिक दर्शन दिलं नाही. नव्या करारामध्ये येशूने म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं, पण पित्याला जे पाहिलं ते कोणीच पाहिलं नाही. जुन्या करारात फक्त वाणी आली आणि ती वाणी आल्यानंतर ती वाणी म्हणते की अब्रामा तू आपल्या आईबापाचं घर सोड आणि मी दाखवील त्या देशात तू जा. मी जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करील, जे अनिष्ट चिंततील ते अनिष्ट करील आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करेल. आता हे अभिवचन प्राप्त झालं. आता मी आणि तुम्ही असतो आणि आपल्याला फक्त वाणी आली असती, ठेवला असता विश्वास? नसता ठेवला. खोटं नाही बोलायचं, नसता ठेवला. कोण देव, कोणता देव, मला देव दिसेना. आपल्याला देव दिसणारा पाहिजे. देव दिसला तरच देव, दिसत नाही तर देव कसं काय? वाणी आली असेल, ती पण वाणी मला वाटत नाही ऑडेबल आली असेल, ती आत्म्यात आली असेल. जसं मी इथं बसलो ते गीत गात होते आणि जसं त्यांनी दुसरं कडवं गायलं, येशू काहीतरी माझी नजर जी आहे ती येशूसारखी बनव, त्यावेळेस मला आत्म्यात स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्यावर अशी खळबळ झाली आणि त्यावेळेस मला वाटलं की खरंच माझा पिता किती चांगला आहे की तो माझ्यावर उतरून येतो. ते आत्मिक होतं, ते माझं आणि त्याचा नातेसंबंध होता. तो दुसऱ्यांना नाही समजला. अब्रामाला ज्यावेळेस परमेश्वर बोलला असेल, आत्म्यात बोलला असेल, आत्म्याची वाणी त्याला ऐकू आली आणि आत्म्याची वाणी त्याला काय म्हणते, आता मी तुला सांगत आहे आपल्या आईबापाचे घर सोड आणि मी जो देश दाखवील त्या देशात जा. आता याला विश्वास म्हणतात. हा विश्वास आहे,
हा विश्वास असल्याशिवाय परमेश्वर कार्य करत नाही, पुढं काहीच दिसत नाही, पुढं एकदम असं वाटतं की काहीच नाही, पुढं लाईफ नाही किंवा पुढं जीवन नाही. पण तरी देखील परमेश्वर म्हणतो की तू स्टेप आउट का कर किंवा तू पुढं चल, त्यावेळेस ते चालता आलं पाहिजे. नाही तर आपण काय काही दिसलं क्लू असला तरच आपण चालतो. पण अब्रामाला म्हटलं की तू आपल्या आईबापाचे घर सोड आणि मी जो देश दाखवील त्या देशामध्ये जा, मी तुला आशीर्वादित करील, तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित करील. आता इथं विश्वासाची परीक्षा आहे. आता कोणता परमेश्वर हे माहिती नाही. आमचे जे घरचे आहेत, जे सगळे कुळ आहे ते चंद्रदेवाचे उपासक आहे. आणि एकटे अब्रामाला परमेश्वराची वाणी झाली, त्याच अब्रामाने त्या वाणीवरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून त्याने आपल्या आईबापाचं घर सोडलं आणि परमेश्वर जे दाखवल त्या ठिकाणी तो गेला. विश्वास आहे. जुन्या करारामध्ये पण नीतिमान व्यक्ती, अब्रामाला नीतिमान व्यक्ती म्हटलेला आहे आणि तो जो नीतिमान गणण्यात आला त्याच्या विश्वासामुळे गणण्यात आला. मग आज तुम्ही या ठिकाणी नीतिमान लोक बसलेले आहात आणि नीतिमान लोकांना माझा प्रश्न आहे, तुमचा विश्वास कसा आहे? तुम्ही देवावरती कसा विश्वास ठेवता? ज्यावेळेस चांगलं असतं त्यावेळेस म्हणता हालेलुया आणि ज्यावेळेस त्रास येतो त्यावेळेस म्हणता आता काही खरं नाही, असं बोलत आहात का? ज्यावेळेस तुमच्या जीवनात त्रास येतं, संकट येतं त्यावेळेस तुम्ही खचता का आणि असं म्हणता की आता काही खरं नाही, आता सगळं संपलेलं आहे का? अब्रामासारखं म्हणता माझा परमेश्वर माझ्यासाठी महान काय? हालेलुया. मी नीतिमान लोकांना बोलत आहे आणि मी सांगतो जो नीतिमान या ठिकाणी बसलेला आहे तो विश्वासाने जगणार आहे. हालेलुया. विश्वास हा नीतिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करतो. अब्रामाला ज्यावेळेस सांगण्यात आलं त्यावेळेस अब्रामाने कशाचा विलंब लावला नाही. अब्रामाने वाणी फॉलो केली आणि वाणी फॉलो केल्यानंतर तो लगेच निघाला, आपल्या आईबापाचं घर सोडलं आणि परमेश्वराने जे सांगितलं तेच त्याने केलं. आजकालचे तरुण मुलं मुली लवकर बायबल कॉलेजला जात नाही, माहिती आहे तुम्हाला, शिकायला म्हणतात मला पाचारण नाही, पण पुढं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, माझ्या आईचं कसं होईल, माझ्या वडिलाचं कसं होईल, त्यांच्या पैशाचं कसं होईल, मी काम केलं तर घर चालतं. पण रिअल पाचारण जर तुम्हाला आहे, रिअल बोलावणं तुम्हाला आहे, तर तुमच्या घराची काळजी परमेश्वर घेणार. तो नीतिमान व्यक्ती नाही म्हणल्या जाणार, तो विश्वासाने जगतो. मी बायबल कॉलेजमध्ये असताना मला चांगलं आठवतं, मला ज्यावेळेस पैसे राहत नव्हते साबण घ्यायला, बँगलोर या ठिकाणी माझं शिक्षण झालं सदन एशिया बायबल कॉलेजमध्ये आणि ते टॉप बायबल कॉलेज आहे एशियामधलं. आणि तिथं मी शिकत असताना मला साबण घ्यायला पैसे राहत नव्हते, कारण की मी इथून गेलोच फार अडचणीतून गेलो, तिथं विश्वासाने गेलो. माझ्याजवळ फीस भरायला पैसे नव्हते, 50,000 रुपये फीस होती वर्षाची, ती देखील मी पेड करू शकत नव्हतं. माझं घरानं काही श्रीमंत नव्हतं. माझ्या आईचा विश्वास होता, वडील तर म्हणत होते कशालाच जातो म्हणून, काम कर चांगलं. पण मी म्हटलं नाही, मला देवाने बोलवलं आहे, मला जायला पाहिजे. आणि मी काय करायचो, मी ज्यावेळेस माझ्याजवळ पैसे राहत नव्हते, आंघोळीला साबण राहत नव्हती, त्यावेळेस कपडे धुवायची साबण जी होती त्या साबणीने आंघोळ करायचो आणि ती डोक्याला लावायचो. माझा रूममेट तामिळनाडूचा होता आणि त्याने ते बघितलं एकदा आणि तो म्हणे वाय मॅन यू आर युझिंग सोप, दिस सोप. मी विच सोप? ते म्हणे दिस इज युझिंग फॉर क्लोथ ओनली, ही फक्त कपड्यांसाठी वापरतात, तू ही सोप कसं काय डोक्याला लावतो, याला लावतो? तर मी त्याला तिथं असं म्हणत नव्हतं माझ्याजवळ पैसे नाही किंवा मला साबण घ्यायला पैसे नाही. मी त्याला म्हणायचो ही साबण लावल्याने केस एकदम मोकळीसार निघतात. आणि मग तो पण घ्यायचा आणि माझी सोप तो पण यूज करायचा कपडे धुवायचे. पण मी त्याला कसं सांगू माझ्याजवळ पैसे नाही. पण मी त्यावेळेस रडायचो आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करायचो आणि मी बघितलं ज्यावेळेस अडचणीतून गेलो त्यावेळेस परमेश्वराने माझ्या साबणीचाही पुरवठा. छोटी साक्ष आहे, छोटी गोष्ट आहे आपल्यासाठी साबण, पण विश्वास फार महत्त्वाचा आहे. कदाचित तुम्ही इथं बसलेले असाल ते तेवढा फायनान्स नसेल तुमच्याजवळ सध्या, कदाचित तुम्ही इथं बसलेले असाल तुम्हाला जे पाहिजे ते आत्ता मिळालं नसेल, कदाचित तुमच्याजवळ काही खिशात नसेल, तुमच्या बँक अकाउंटमध्ये नसेल, तुमच्याजवळ जे पाहिजे ते तुमच्याजवळ नाही, आज नाही तुमच्याजवळ. पण मी विश्वास ठेवतो नीतिमान विश्वासाने जगणार. उद्याचा दिवस तुमच्या समान कोणाचा रचणार, तुम्ही एकदम आशीर्वादित जीवन जगणारे लोक, कारण की तुमचा विश्वास परमेश्वरावर.
म्हणून नीतिमान ज्यावेळेस निघतो त्यावेळेस तो विश्वासाने निघतो. तो विचार करत नाही, तो पंचेंद्रियाचा विचार करत नाही, जे माझे इंद्रिय सांगतात त्याचा विचार करत नाही, जे माझ्या डोळ्याने दिसतं त्याचा विचार करत नाही. पुढं मला सगळं ब्लँक दिसतं, पुढं काही खरं नाही, माझं जीवन आता संपलं, आता मी आजारातच मरणार, आमच्या घराण्याचं काही खरं नाही, आमचं घराणं काही उत्तम नाही, आम्हाला साधारण घरं आहे आणि त्याच घरात आम्ही राहणार. तर मी तुम्हाला सांगतो तुमचा विश्वास चुकीचा आहे. ज्याने प्रभू येशूवरती जिवंत देवावर विश्वास ठेवला त्याचं कल्याणच परमेश्वर करेल. हालेलुया, हालेलुया. काही होणार नाही, चांगलंच तुमच्या जीवनात होणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की ज्यावेळेस अब्राहम आईबापाच्या घरून निघाला त्यावेळेस तो आशीर्वादित झाला. एवढंच नाही, ज्यावेळेस तो दुसऱ्या देशात पोहोचला त्यावेळेस त्याच्यासारखी संपत्ती कोणाजवळ नव्हती, संपत्ती कोणाजवळ नव्हती. लोट त्याच्याबरोबर होता आणि पवित्र शास्त्र असं सांगतं की त्याचा पुतण्या देखील त्याच्याबरोबर असताना आशीर्वादित झाला, नंतर ते विभक्त झाले. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, त्या ठिकाणी ज्यावेळेस हे अब्राहम आशीर्वादित झाला तरी देखील त्याच्या जीवनामध्ये खंत होती, एक निराशा होती. आणि ती निराशा ही होती की त्याची स्त्री जी होती ती वांझ होती, वांझ स्त्री होती, तिला मुलबाळ नव्हतं. आणि परमेश्वराने ते अभिवचन दिलं की तुझ्याद्वारे मी सर्व कुळे आशीर्वादित करेन. त्यावेळेस अब्राहम 75 वर्षाचा होता. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं की अब्राहमाला जे अभिवचन प्राप्त झालं, अभिवचन प्राप्त झाल्यानंतर सारा तरी डगमगली, त्याची बायको डगमगली, पण तो डगमगला नाही. तिनं दासीबरोबर त्याचं लग्न लावून दिलं, पण तो डगमगला नाही. त्याचा विश्वास ठाम होता की परमेश्वर मला संतान देणार नाही. याला नीतिमान माणूस म्हणतात. आपण लगेच घाबरून जातो. एखाद्या तरुण मुलाचं लग्न जरी होत नसलं, त्याला 27-28 झालं, त्याला असं वाटतं आता होतं की नाही, आता असाच म्हातारा जातो काय. जर देवावर तुमचा विश्वास आहे तर परमेश्वर निश्चित तुमच्यासाठी योग्य योजना करणार. अब्राहम विश्वासाने जगला. अब्राहमाला पुत्र जो झाला तो पण विश्वासाने झाला, कारण की त्याने परमेश्वराचा विश्वास कमीच केला नाही. तुमचा विश्वास डगमगतोय काय? पुष्कळ वर्ष झालेत का? एखादी बहीण असेल, तिला आत्तापर्यंत मुलबाळ नाही काय, आणि तिला वाटत असेल मला होणारच नाही. एखादं परिवार असेल आणि फार परिवार आर्थिक समस्येतून गेला असेल, तुमचं घर असेल ते तुम्ही विकलं असेल आणि तुम्हाला असं वाटतं आता होणारच नाही. पण मी तुम्हाला सांगतो येशूच्या नावामध्ये वांझ स्त्रीला देखील परमेश्वर बाळ देणारा परमेश्वर, ज्याला घर नाही त्याला घर देणारा परमेश्वर आमच्या प्रार्थना कामी येणार आहेत आणि त्या प्रार्थना कार्य करणार आहे. इथं या ठिकाणी अब्राहमाला मूल नव्हतं, पण त्याने विश्वास ठेवला आणि विश्वासाने देवबाप्पाने त्याला इसाक दिला. आणि इसाक दिल्यानंतर पण परमेश्वर त्याची परीक्षा पाहतो आणि परमेश्वर काय म्हणतो, या एकुलत्या एक मुलाचं तुला आता काय करावं लागेल, अर्पण करावं लागेल. काय विश्वासाची परीक्षा आहे. एवढी डेंजर परीक्षा आपली नाही झाली. माझ्या मुलाला जर देव म्हणला दे तर मी नाही देणार. का देणार नाही? माझं प्रेम आहे त्याच्यावरती, मी देऊ शकणार नाही त्याला, तुम्ही देऊ शकणार नाही. पण अब्रामाची परीक्षा किती डेंजर आहे बघा. इतकी वाईट परीक्षा कोणाचीच झाली नसेल. परमेश्वर त्याला म्हणतो की तुला आता एकुलता एक पुत्र झालेला आहे आणि आता एकुलता एक पुत्र देखील तू मला अर्पण कर, त्याचं समर्पण कर. आणि पवित्र शास्त्र सांगतं की ते करण्यासाठी देखील तो पाठीमागे पुढे काहीच झालं नाही. तो सरळ परमेश्वराची आज्ञेचं पालन करतो आणि एकुलता एक पुत्राला देखील घेऊन चाललेला आहे. एवढा विश्वास आहे आपल्यात? मला नाही वाटत, मला नाही, खरंच नाही वाटत. एवढा विश्वास नाही आमच्यात. नीतिमान व्यक्ती सहज म्हटल्या जात नाही. नीतिमानाला विश्वासाने जगेल म्हटलेलं आहे. मग विचार करा, त्याचा विश्वास होता की ज्या परमेश्वराने मला दिलं तो परमेश्वर चमत्कार देखील करील, तो परमेश्वर माझा पुरवठा करील. पण त्यापूर्वी त्याची टेस्ट बघा, परीक्षा बघा. या परीक्षेमध्ये परमेश्वराचा आत्मा त्याला सांगत आहे की तू तुझ्या एकुलत्या एक मुलाचं अर्पण कर. आणि त्यावेळेस हा नीतिमान व्यक्ती विश्वासाने त्याच्या मुलाला घेऊन चाललेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 22 अध्याय आणि 1 ते 3 वचन कोणीतरी वाचा आणि त्यानंतर 10 ते 14 वाचा. पहिले उत्पत्ती 22 1 ते 3 वचन. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लावले.
देवाने अब्रामाला कसोटीस लावले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. किती? तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक याला घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. बघा, देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. मुलगा घेतला, लाकडे घेतली, खोगीर घेतलं, सगळं घेतलं आणि तो निघाला. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवाने ज्या देशात जायला त्याला सांगितलं, ज्या डोंगराकडे जायला सांगितलं, त्या डोंगराकडे तो निघाला. एक बाप ज्याला 100व्या वर्षी पुत्र प्राप्त झाला आणि तो बाप आता एकुलत्या एक पुत्राचं समर्पण करायला चाललेला आहे, त्याला काय वाटत असेल? मला तर वाटतं तो रडत असेल कितीतरी वेळेस त्याचं मन तुटलं असेल आणि दूर जाऊन तो एकटाच ढसाढसा रडला असेल. ज्यावेळेस मुलगा म्हणतो की बाबा, आपण ते लाकडं घेतले, आपण सगळं घेतलं, पण होमार्पणसाठी बली कुठे? त्यावेळेस तो काय सांगणार की बली तूच आहेस, तुलाच मला होमार्पण करायचं आहे. विचार करा तुम्ही, किती दुःखदायक प्रसंग असेल. कितीतरी वेळेस तो रडला असेल, कितीतरी वेळेस त्याचं मन हृदय पिळवटलं असेल की एकुलत्या एक मुलाचं समर्पण मला करायचं आहे. पण अशा प्रसंगी देखील तो चालत राहिला आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या विश्वासाची परीक्षा फार कठीण होती. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं ज्यावेळेस तो त्या ठिकाणी चालला त्यावेळेस कितीतरी वेळेस तो रडला असेल आणि कितीतरी वेळेस त्याला तकलीफ झाली असेल, त्रास झाला असेल, कारण की परमेश्वराने त्याला एकुलता एक पुत्र दिला होता आणि त्याच्या उतारवयामध्ये दिला होता. आणि असं असताना देखील तो पुढे गेला आणि पवित्र शास्त्र आम्हाला पुढं काय सांगतं? उत्पत्ती 22:10-14 मध्ये व्यक्ती कसा आहे? हा नीतिमान व्यक्ती असा आहे की ज्या वेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या मुलाला अर्पण करण्यास देवाने सांगितलं, त्यावेळेस तो विश्वासाने निघाला, विश्वासाने त्या पर्वतावर पोहोचला आणि विश्वासाने असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस त्याने होमार्पणासाठी लाकडे कट केली आणि त्यावेळेस त्याने आपल्या मुलाला बांधला आणि त्याच्यावरती ठेवलं आणि ठेवल्यानंतर हातात सुरा घेतला, म्हणजे त्याचा विश्वास बघा. आणि त्या समयी परमेश्वराच्या दूताने त्याला वाणी दिली आणि परमेश्वराचा दूत म्हणतो की तू तुझा एकुलता एक मुलगा सुद्धा राखून ठेवण्यासाठी तयार झाला नाहीस, तुम्हाला द्यायला तयार झालास. आणि खरोखर अब्राम हा विश्वासणाऱ्याचा पिता म्हणून गणण्यात आला. हालेलुया. अब्रामाला असंच विश्वासणाऱ्याचा पिता म्हटलं नाही. विश्वासणाऱ्याचा पिता होण्यासाठी त्याने फार मोठी परीक्षा दिली आणि अब्रामाद्वारे सर्व कुळे किंवा सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील, ते अभिवचन आज आम्हाला पाहायला भेटतं. आज देखील आम्हाला अब्रामाचे संतान म्हटल्या जातं, त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत. का? नीतिमान विश्वासाने जगले. त्याचं पूर्ण आयुष्य जर आम्ही बघितलं तर तो नीतिमान होता आणि त्या नीतिमानाने आपलं जीवन जे आहे ते विश्वासावर चालू ठेवलं. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कसा विश्वास ठेवतो ते फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही जर नीतिमान आहात तर पहिली गोष्ट परमेश्वर तुम्हाला विचारतो की तुमचा विश्वास कसा आहे. अब्रामासारखा तुमचा विश्वास आहे का? अब्रामाने त्याच्या उतारवयात देखील परमेश्वरावर विश्वास ठेवला. अब्रामाने एकुलता एक मुलगा देण्यासाठी देखील परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि कोणत्याच बाबतीमध्ये अब्राम पाठीमागे फिरला नाही. आज आम्ही थोडासा त्रास आला, थोडंसं संकट आलं, थोडंसं आर्थिक अडचण आली तर लगेच देवाला नावं ठेवायला लागतो, लगेच आमचा विश्वास कमी होतं आणि असं वाटतं आम्हाला की आता काही खरं नाही, आता सगळं संपलं आणि या परिस्थितीमध्ये परमेश्वर आमच्या बरोबर नाही. पण परमेश्वर सदैव आमच्या सोबत असतो, तो फक्त थोडीशी टेस्ट आमची घेतो. पवित्र शास्त्र सांगतं की तुमच्या शक्तीपलीकडे तुमची परीक्षा होणार नाही. म्हणजे अब्रामाची परीक्षा त्याच्या शक्तीपलीकडे झाली नाही आणि इथे बसलेल्या नीतिमान लोकांची परीक्षा देखील तुमच्या शक्तीपलीकडे होणार नाही. तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच परीक्षा होईल, पण त्या विश्वासामध्ये तुम्ही अब्रामासारखे टिकले पाहिजे आणि म्हटलं पाहिजे माझा परमेश्वर मला पुरवठा होईल. यावे हिरे परमेश्वर माझा आहे आणि तो मला माझ्या जीवनामध्ये निश्चित उत्तम ते पाहून देणारा परमेश्वर.
तुमचा पुरवठा परमेश्वर आहे, माझा पुरवठा परमेश्वर आहे, पण परमेश्वर आमचा विश्वास चेक करतो. आज जर आम्ही विश्वासणारे आहोत तर विश्वासणाऱ्यासाठी परमेश्वराचं वचन आहे की आम्ही नीतिमान देखील आहोत. आणि विश्वास ठेवत असताना परमेश्वराच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवावा, कारण की विश्वासाने जगणारा जो आहे त्याला नीतिमान म्हटलेलं आहे. दुसरा गोष्ट जर आम्ही बघितली, दुसरा भाग, तर दुसऱ्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की एलिया हा एक देवाचा सेवक होता आणि त्याच्याबद्दल देखील पवित्र शास्त्र सांगतं की तो विश्वासाने जगला. पहिले राज्याचा 17वा अध्याय, पहिले राज्याचा 17वा अध्याय आणि 1 ते 7 वचन वाचा. 1 ते 7 वचन, पहिले राज्य 17 अध्याय 1 ते 7 वचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे उतरा म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो अहवाज म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर त्याच्या हुजूरात स्थिर असतो. त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की 3 वर्षांना येणार त्यात कधीभर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यातनेसमोर चटकरीत ओहळाने लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे की ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यातनेसमोर चटकरीत ओहळाने जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून दे व त्या ओहळाचे पाणी तो पेल. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. आता एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी भरून राहणाऱ्यापैकी एक होता. त्याच्या परिवाराबद्दल काही सांगितलं नाही, पण पवित्र शास्त्र काय सांगतं, हा देवाचा सेवक होता आणि त्याने संदेश दिला की आता जी वर्ष येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, पाऊस पडणार नाही, हे माझ्या सांगण्याप्रमाणे. आणि जसं तो बोलला त्याच्यानंतर लगेच दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर त्याला करीत नावाचं एक ओळ आहे त्या ठिकाणी जाऊन राहण्यास सांगितलं. आणि करीत ओळाच्या नजीक जाऊन तो राहिला. सकाळ संध्याकाळ त्याला कावळे भाकरी आणि मांस आणून पुरवत होते. पण काही दिवसांनी असं झालं की त्या ठिकाणी ओहोळ जो होता, पाण्याचा ओहोळ, तो आटला. पाण्याचा ओहोळ आटून गेला. आणि मग नंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्या देशात पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे तो पाण्याचा ओहोळ आटून गेला. आणि ज्यावेळेस आटला त्यावेळेस एलियाने लगेच देवाच्या विरुद्ध कुरकुर केली का? केली नाही केली. तेच मला सांगायचं. नीतिमान विश्वासाने कसा जगतो ते मला तुम्हाला सांगायचं. ज्या वेळेस तो सकाळ संध्याकाळ त्याला कावळे भाकर आणि मांस आणून देत होते, उत्तम ते खात होता आणि ओहळाचं पाणी तो पित होता. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. आणि व्यवस्थित चाललेलं असताना या नीतिमान माणसाच्या जीवनामध्ये संकट आलं. तो ओहळ आटून गेला. आपण जर असतो, ओहळ आटला असता, जॉब सुटला असता, समस्या आली असती, आर्थिक अडचण आली असती, जे पाहिजे ते झालं नसतं, तर आपण काय केलं असतं? लगेच कुरकुर केली असती. काय देव आहे, देवाने असं करायला पाहिजे होतं, काय देव, आम्ही प्रार्थना करतो, इतक्या उपास प्रार्थना केल्या, देवाने आमची प्रार्थना ऐकली नाही, आणि कुरकुर केलं असतं. ज्यावेळेस आपलं काही आटतं ना, आटतं त्यावेळेस ते आटतं म्हणजे संपत नाही. काही लोकांना काय वाटतं, आता संपलं. मी ते मानत नाही. एखादा ग्लास आहे पाण्याचा आणि पाण्याचा ग्लास मी पूर्ण पिऊन घेतला तर याचा अर्थ असा नाही तो रिकामाच राहील. परमेश्वर त्याला पूर्ण भरणार आहे. आपल्याला काय वाटतं, जॉब सुटला, बिझनेस लॉस झाला म्हणजे आता सगळं संपलं. पण मी तुम्हाला सांगतो, संपलं म्हणजे संपलं नाही. देव नवीन तुमच्या जीवनात सुरुवात करणार. हालेलुया. नवीन का सुरुवात करणार आहे? एलियाचा असा विश्वास होता की ओहळ आटला म्हणजे सगळं काही संपलं नाही. माझा जो विश्वास आहे या ओहळावरती नाही, माझा जो विश्वास आहे या कावळ्यावरती नाही. ज्याने कावळा पाठवला त्याच्यावरती माझा विश्वास आहे. ज्याने ओहोळ बनवला, ज्याने पाण्याचा ओहोळ बनवला त्याच्यावरती माझा विश्वास आहे. मग कावळा जरी मरण पावला, ओहोळ जरी आटला तर काही हरकत नाही. त्याला निर्माण करता मला पुरवठा करणार. त्याचा निर्माण करता तुमचा पुरवठा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ताण तणाव टेन्शन विश्वासणाऱ्याच्या जीवनात नसायलाच पाहिजे. आणि जे घेतात ते नीतिमानच नाही. जे टेन्शन घेतात ते नीतिमान नाही. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. ज्याला प्रेशर येतं, ज्याचा BP एकदम रेज होतो, तो नीतिमानच नाही. तो काय पळाक साहेब नाही, सत्य आहे. ज्याला टेन्शन येतं तो देवावर विश्वासच ठेवत नाही ना. ज्याला प्रेशर येतं त्याचा देवावर विश्वासच नाही.
ज्याचं BP चढ उतार होतो, ज्याला असं वाटतं काय होईल, याचा अर्थ चिंता करतो तो. आणि पवित्र शास्त्र सांगतं कशाविषयी चिंता करू नको. उद्याची चिंता उद्याला, उद्या काही येतच नाही. आज आलो परत उद्या, उद्या गेलो परत उद्या, त्याच्या उद्या. मग इतकं टेन्शन आपण जर घेतो आणि म्हणतो की मी नीतिमान आहे, मी देवावर विश्वास ठेवणार आहे, ते लबाड आहेत, विश्वासणारे नाही ते. मी त्यांना विश्वासणारे मानत नाही. मी जे बोलतो ते सत्य बोलतो, कारण की माझं पवित्र शास्त्र, तुमचं पवित्र शास्त्र हे सांगतं नीतिमान विश्वासाने जगेल. आणि ताण घेऊन जर जगत असाल तर नीतिमान विश्वासाने मरेल देखील. मरणच ना. जास्त ताण घेतल्यावर काय होईल? हार्ट अटॅक येईल. हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही थोडी जगणार आहे. हार्ट अटॅक कशाने येतो? चिंता, काळजी, ताण, तणाव, प्रेशर. आणि मग डॉक्टर म्हणतात त्यांनी फार टेन्शन घेतलं, यांच्या सगळ्या नसा ब्लॉक झाल्या. परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक ताण घेत नाही. त्याने ताण घेतला नाही, जॉब गेला, सगळं संपलं, आर्थिक समस्या आल्या, बिझनेस बुडाला, असं म्हणू नका सगळं संपलं. उलट असं म्हणा, आता येशू माझा देव माझ्या जीवनात नवीन एपिसोड चालला का, नवीन काहीतरी माझ्या जीवनात येणार आहे, नवीन जॉब येणार आहे, त्याच्यापेक्षा भारी जॉब येणार आहे, बिझनेस नवीन येणार आहे, नवीन वाढणार आहे, पैसा आटला पैसा नवीन येणार आहे आणि अद्भुत रीतीने माझा अकाउंट फुल होणार आहे, कारण की माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याचा विश्वास देवावर आहे तो डगमगत नाही. ज्याचा विश्वास जिवंत परमेश्वरावर आहे तो खचत नाही. अब्राम खचला नाही, एलिया खचला नाही, कुरकुर देखील त्याने केली नाही. मी बरेचसे विश्वासणारे बघतो देवाच्या विरुद्ध कुरकुर करतात. चांगलं झालं तर देवाने केलं आणि वाईट झालं तर याने केलं. कधी कधी वाईट पण होतं, कधी कधी त्रासात जावं लागतं, संकटात जावं लागतं आणि त्या संकटामध्ये देखील म्हणावं लागतं येशू तुझ्या नावाला धन्यवाद, स्तुती असो, परमेश्वरा तुझे आभार मानतो. एक अंकल आहेत, आजही ते चांगले जिवंत आहेत आणि उत्तम आहेत. त्यांचं बायपास झालं आणि मला असं वाटतं त्यांचं बायपास आता होऊन 25 वर्ष तरी झाले असतील, 25-26. पण त्यांच्या तोंडातून ज्यावेळेस पण बातमी येते कोणती, किंवा दुःखद बातमी हो, आनंदाची बातमी हो, त्यांच्या तोंडातून मी कधीच देवाला शिव्या शाप देताना बघितलं नाही. ते नेहमी म्हणतात प्रभूची स्तुती असो. त्यांची मिसेस एक्सपायर झाली आणि त्यांची मिसेस एक्सपायर झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. रात्रभर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि घरी गेल्यानंतर अंकलला सकाळीच आम्ही उठवलं, कारण की त्यांना रात्री आम्ही घेऊन गेलो नव्हतं. त्यांचं बायपास असल्यामुळं आम्ही त्यांना न्यूज पण दिली नाही. पण सकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हटलं अंकल आता आंटी राहिल्या नाही, आंटी एक्सपायर झाल्या. मला वाटलं ते रडतील किंवा काहीतरी म्हणतील, अरे अरे असं म्हणतील. पण ते काय म्हटले माहिती आहे का? प्रभूची स्तुती असो. काय व्यक्ती म्हटलं. त्या प्रसंगी देखील ते टेन्शन घेतलं नाही किंवा आहे म्हटलं नाही, ते म्हटले प्रभूची स्तुती असो. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूची स्तुती करता आली पाहिजे. आज ओळ आटलेला आहे, आटून राहणार नाही. आज त्रास आलेला आहे, त्रास नेहमी राहणार नाही. नीतिमान लोकांसाठी वचन आहे, परमेश्वर त्यांचा पुरवठा आहे आणि उत्तम ते परमेश्वर पुरवणार आहे. ते संपलं, ओळ आटला. पण ओळ आटल्यानंतर परमेश्वराने असं केलं नाही की एलिया आता तू मर, आता एलिया संपलं सगळं, आता एलिया तुझा पुरवठाच होणार नाही, असं केलं नाही. एलियाने त्याची विधवाकडे व्यवस्था केली आणि एलियाद्वारे त्या विधवाला देखील पुरवठा केलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की नीतिमान विश्वासाने जगतो, पण जे लोक आहेत विश्वासणारे ते बऱ्याचशा वेळेस विश्वासाने जगण्याऐवजी भयात जगतात. योबाचं जीवन तुम्ही बघा. योब नीतिमान होता. योब सकाळीच उठायचा, आपल्या मुलांच्या संख्येइतकं बलीचं हवन करायचा, पण त्याच्या जीवनात एक होतं, तो भय फार बाळगायचा. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याच्या भयामुळं जे यायला नको पाहिजे ते त्याच्या जीवनात यायचं. योबाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 24 आणि 25 वचन. योबाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 24 आणि 25 वचन. काय म्हटलेलं त्या ठिकाणी? मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहे, माझा आक्रोश जलधाराप्रमाणे वाहत आहे. मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येते, कशानेही मला तरकाप झाला तर ते माझ्यावर येते. बघा, कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येतं. इथं बसलेले कित्येक जण असतील, त्या तुम्हाला ज्याची भीती वाटते ना तेच तुमच्या जीवनात होतं. कशाने तुम्ही घाबरला ना ते तुमच्या जीवनात येतं. आता माझा ॲक्सिडेंट होतो की काय, झाला ॲक्सिडेंट,
आता माझं पोट दुखतं काय, दुखायला लागलं पोट. आता माझं डोकं दुखतं काय, लागलं दुखायला डोकं. आता काही खरं नाही, आता पैसा संपला आमचा, संपला पैसा. कारण की जो नीतिमान असतो त्याचं जीवन विश्वासावरती असतं. आणि योबाच्या जीवनामध्ये तेच झालं की योबाने ज्याचं भय बाळगलं ते त्याच्या जीवनात आलं. त्याला भय बाळगलं, भय बाळगल्यानंतर लगेच तो स्पिरिट असतो, दुष्ट आत्मा, तो लगेच एंट्री करतो आतमध्ये आणि तो म्हणतो चल आता असंच. आणि तो देवाला पण सांगतो बघा यांनी भय बाळगलं, आता मला याच्यात कार्य करावं लागेल. तुम्ही ज्याचं भय बाळगताल ते तुमच्या जीवनावर आहे. तुम्ही भय बाळगताल की आता काही खरं नाही, काहीच खरं नाही, आता सगळं संपलं, संपणारच. आता म्हटले की आता मी निरोगीच होणार नाही, नाही होणार निरोगी. पवित्र शास्त्र आम्हाला तेच सांगतं की योबाच्या जीवनामध्ये देवावर विश्वास ठेवणारा होता, चांगला होम बलीचं हवन करणारा होता. पण तो सांगतो ज्याचं भय मी बाळगतो ते माझ्यावर येतं, ज्याने मला थरकाप होतो ते माझ्यावर येतं. कारण की त्याचा विचार तसे आहेत आणि त्याला भीती वाटते. इथं बसणारे कित्येक जण निगेटिव्ह थॉट्सवाले असतील, कायम एकसारखे निगेटिव्ह बोलत असतील, एकसारखे नकारार्थी, जमणार नाही, होणार नाही, करता येत नाही, आपल्या बापदादाने केलं नाही, असं नाही, तसं नाही, तसंच होतं. कारण तुम्ही सवय लावली तुमच्या डोक्याला निगेटिव्ह विचार करण्याची, कायम एकसारखे निगेटिव्ह विचार. परमेश्वराचं इमेज तुम्ही आहात, यू आर क्रिएटेड इन द इमेज ऑफ गॉड. तुम्ही देवाचं प्रतिरूप आहात. पण देवाचं प्रतिरूप कसं बोलतं, जमणार नाही, होणार नाही, जमत नाही, काही खरं नाही, आमच्या बापदादाने केलं नाही, आम्हालाही जमणार नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कधीच जमणार नाही. का जमणार नाही? पवित्र शास्त्र स्पष्ट रीतीने सांगतं ज्याचं भय मी बाळगतो ते माझ्यावर येतं. म्हणजे आमच्या जीवनात जे भय असतं ते भयाचा स्पिरिट आमच्या जीवनात इंटर करतो. म्हणून पवित्र शास्त्रात भयाचा आत्मा म्हटलेला आहे. भयाचा देखील आत्मा असतो बघा, वाचा तुम्ही याच्यामध्ये, ते वचन मला आठवत नाही, पण पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की देवाने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणजे भित्रेपणाचा पण आत्मा असतो. मग जो जास्त घाबरतो, जास्त भय बाळगतो, त्याच्या जीवनामध्ये भयाचा आत्मा एंटर करतो, काळजीचा आत्मा एंटर करतो. मग काही आया बघा खूप आपल्या लेकराबद्दल चिंता करतात, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. काही कोणाचं होत नाही, चांगलंच होतं. ज्याचा परमेश्वरावर विश्वास आहे त्याच्या लेकरांचं देखील चांगलंच होतं. असं आईन म्हणू नका तुम्ही की माझ्या लेकराचं काही खरं नाही. मी सांगतो माझ्या आईने माझ्यासाठी प्रार्थना केली, आज मी चांगला मुलगा आहे तिचा. तुम्ही तुमच्या मुलासाठी जर प्रार्थना करत आहात तर तुमचा मुलगा देखील चांगला मुलगा होणार येशूच्या. मग भित्रेपणाचा आत्मा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणजे भयाचा पण स्पिरिट आहे, दुष्ट आत्मे आहेत. सैतान हा एक स्पिरिट आहे, हा एक आत्मा आहे आणि तो डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचं काम जे असतं ते शरीरात घुसून असतं. म्हणून गजरेकरांच्या भूतग्रस्तामध्ये सैन्य बसलं होतं. स्पिरिट एका शरीरामध्ये किती बसू शकतात. आणि तो भयाचा आत्मा ज्यावेळेस एखाद्याच्या आतमध्ये जातो त्यावेळेस विश्वासाचा आत्मा त्याच्या जीवनातून निघून जातो, तो विश्वास ठेवत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही रोज वचन ऐकतो, आम्ही रोज उपासना करतो, आम्ही गीत गातो, पण विश्वास नसतो, विश्वास नसतो. एक फार मोठे देवाचे सेवक आहेत आणि ते सध्या डी मोहन जे चेन्नईमध्ये फार मोठं चर्च आहे त्यांचं, असेंब्लीज ऑफ गॉडचे, आणि त्यांचं फार मोठं काम आहे. 40,000 ते 50,000 लोक एकत्रित येतात आणि उपासना करतात. त्यांची साक्ष आम्ही ऐकली होती आणि ते सांगत होते की एक दिवस ते एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती जो होता तो ब्लॅक मॅजिक करणार होता. त्याच्याबरोबर ते बसले, त्यांना लक्षात आलं नाही आणि लक्षात न आल्यामुळं त्यांनी त्याला एक चहा पाजली आणि एक चहा पाजल्याबरोबर त्यांच्या जीवनात अविश्वास आला. आणि ते म्हणतात कितीतरी महिने मी चर्चच्या पुलपिटून प्रीच करत होतो पण मलाच विश्वास नव्हता. मी वचन सांगायचो पण तो विश्वास माझ्यातच राहिला नव्हता. मी घाबरायचो, मला वाटायचं माझं कसं होईल. तो स्पिरिट एंटर केला, तो भयाचा आत्मा त्यांच्यामध्ये टाकला आणि मग 3 महिने त्यांनी अशी प्रीचिंग केली, अशी उपदेश केला की ज्याच्यामध्ये विश्वासच नव्हता. फक्त भाषणासारखा ते प्रीच करायचे किंवा उपदेश करायचे. आणि 3 महिन्यानंतर ते सांगतात एक देवाचे सेवक आले आणि त्यांनी प्रार्थना केल्या. त्यावेळेस तो भयाचा स्पिरिट त्यांच्यातून निघून गेला, अविश्वासाचा स्पिरिट निघून गेला आणि पुन्हा विश्वास त्यांच्या जीवनात कार्य करू. कोणालाही धरू शकतो तो स्पिरिट. मोठमोठ्या देवाच्या सेवकाला धरू शकतो तर आपण कोण आहे? आज इथं काही जण बसलेले असतील, हां म्हणत असतील हो देव ऐकणार आहे, देव माझी प्रार्थना ऐकतो, मी नीतिमान आहे, विश्वासणार आहे. आत्ता थोड्या वेळात बाहेर पडल्या म्हणतील काय खरं आहे का, खरंच होईल का, मला नाही वाटत होणार.
हे अविश्वास आहे. एका सेकंदामध्ये तुम्ही विश्वास ठेवता आणि दुसऱ्या सेकंदाला तुम्ही म्हणता हे होणार नाही, म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये भयाचा आत्मा आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह नाही, तुमचा देवाच्या वचनावर विश्वास नाही. कारण की पवित्र शास्त्र सांगतं जितके नीतिमान लोक होऊन गेले त्यांच्या जीवनात एकच होतं की ज्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला त्यावेळेस विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वास ठेवल्यानंतर ते डगमगले नाही. त्यांचा एकच विश्वास होता, परमेश्वर करील म्हणजे करीलच. योहान 11:40 मध्ये म्हटलेलं आहे, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाहशील. ज्यावेळेस आम्ही विश्वास अधिक उंच करतो त्यावेळेस परमेश्वर कार्य करतो. फिलिप्पियस पत्र 4:13 मध्ये म्हटलेलं आहे, मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. मग मला सामर्थ्य देणारा माझा देव आहे, मला शक्ती देणारा माझा परमेश्वर आहे. ही शक्ती माझ्यापासून येत नाही तर माझ्या जिवंत देवापासून येतं. म्हणून मी म्हणतो मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. राबा माका राबा शानदारला राबा राबा सिंध बानियरा सिंहादला शानदारला राबा. सर्व भित्रेपणाच्या आत्म्याला धमकावतो प्रभू येशू, सर्व दुष्ट आत्म्याला धमकावतो प्रभू येशू. नीतिमान विश्वासाने जगणार आहे म्हणून नीतिमान लोकांसाठी सामर्थ्य कबूल करतो. म्हणून विश्वासाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून शारीरिक दृष्टीने चालू नका. बायबल, प्रार्थना, देवाचं काम हे शारीरिक दृष्टीने होत नाही. भाषण होईल, यावेळेस इथं उभं राहताल, शरीराने बोलताल, ते एक भाषण राहील, कोणावरती काही असर होणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने चालताल आणि परमेश्वराच्या अभिषेकाखाली चालताल त्यावेळेस लोकांच्या जीवनात मोठा चमत्कार. भाषण वेगळं आणि हे वेगळं. एक मोटिवेशनल स्पीकर मी पाठीमागे पण तुम्हाला सांगितलं, एक मोटिवेशन देईल तुम्हाला, पण ते मोटिवेशन एक आठवडा टिकेल. पण ज्यावेळेस एक पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती ज्यावेळेस तुमच्यासाठी बोलल्या जाईल त्यावेळेस तुमच्या जीवनभर ते टिकणार. मोटिवेशन डिफरंट आणि देवाचं वचन डिफरंट. देवाचं वचन वचन आहे, मोटिवेशन शरीरापासून येतं, देवाचं वचन आत्म्यापासून येतं. म्हणून शरीर आणि आत्मा ओळखायला शिका. आणि देव आत्मा आहे आणि देवाची आत्मा असताना जो कोणी आत्म्याने खरेपणाने उपासना करतो त्याच्या जीवनामध्ये कार्याची सुरुवात. हालेलुया. म्हणून हे साधा स्टेज नाही, हा भाषणाचा स्टेज नाही, हा राजकीय स्टेज नाही, हा पवित्र स्टेज आहे जिथं अभिषिक्त लोक येऊन परमेश्वराचं वचन सांगतात. म्हणून तुम्ही अभिषिक्त आहात, तुम्ही नीतिमान आहे आणि नीतिमान जर आहात तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही विश्वासाने जगणार आहात. फिलिप्पियस पत्र याचा 4था अध्याय आणि 6 वचनामध्ये काय म्हटलेलं बघा. आणि 1 पेत्र 5:7 मध्ये आपण बघूया नंतर. फिलिप्पियस पत्र 4था अध्याय 6 वचन आणि त्यानंतर 1 पेत्र 5वा अध्याय 7 वचन. हालेलुया. चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. बघा, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आज नीतिमान लोकांना मी बोलत आहे, नीतिमान बहिणींना मी बोलत आहे, नीतिमान भावांना मी बोलत आहे. आणि नीतिमान लोकांसाठी परमेश्वराचं वचन सांगतं कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी म्हणजे कोणत्याच विषय नाही, कोणताच विषय काही असेल तुमचा, पैशाचा असेल, घराचा असेल, लेकरांचा असेल, आजारपणाचा असेल, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. पण आदर प्रदर्शनासह म्हणजे आपले आभार जे आहेत त्या आभार प्रदर्शनासह देवाजवळ जा आणि ती मागणी आपल्या जिवंत देवाला कळवा. म्हणजे जसं तुम्ही आभार प्रदर्शन करताल आणि देवाला कळवताल त्यावेळेस तो परमेश्वर तुमची काळजी घेईल. 1 पेत्र 5:7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. कारण तो तुमची काळजी घेणारा कोण आहे? परमेश्वर. आणि म्हणून त्याची आपली सर्व चिंता. आज तुम्ही खूप चिंतेने आले असताल, खूप कष्टाने आले असाल, मागचा एप्रिल महिना फार हार्ड गेला असेल, मागच्या महिन्यात फार लॉस झाला असेल, आजारपणाने जर्जर झालेला असाल, पण परमेश्वर म्हणतो सगळ्या चिंता घ्या आणि त्या चिंता त्याच्यावर टाका, तो काळजी घेईल. मग नीतिमान मनुष्याने जास्त विचार करायची गरज नाही, नीतिमान मनुष्याने जास्त चिंता करण्याची गरज नाही, नीतिमान माणसाने टेन्शन घ्यायची गरज नाही. नीतिमान माणूस हा अब्रामासारखा असतो, नीतिमान माणूस हा एलियासारखा असतो. जगणार किती वर्ष? जगून 70 किंवा 80 वर्ष. पवित्र शास्त्र सांगतं 70 किंवा 80 वर्ष आम्ही जगतो, त्याचा डामडोल केवळ कष्टमय आणि दुःखमय असतं. हे लवकर सरताने आम्ही निघून जातो. मग चिंता किती असते आपल्याला, याचं करायचं, त्याचं करायचं, याचं हे त्याचं हे, काय होणार नाही.
तुम्ही जर गेले चिंता करून 2 दिवस उपाशी राहतील, उपाशी मला नाही वाटत 2 दिवस राहतील, तिकडून आले लगेच जेवण करतात काय काय जण. 2 दिवस रडतील, 3ऱ्या दिवसापासून नॉर्मल होतील आणि 1 महिन्यानंतर तर तुम्ही कोण होते हे देखील विसरल्या जाईल. चिंता कशाची? आपण जेवढं दुसऱ्यांसाठी करतो, पण आपण गेल्यानंतर आपल्याला कोणी विचारत नाही. चांगले गेले या जगात, कितीतरी चांगले लोक आले, चांगले गेले. थोड्या दिवस लोकांनी दुःख केलं, विसरून गेले. काही जग थांबत नाही, कोणी गेल्यानंतर जग थांबणार नाही. मग चिंता कशाची? पवित्र शास्त्र तेच सांगतं आम्हाला, कशाविषयी चिंता करू नका, सर्व चिंता त्याच्यावर टाका. म्हणून म्हटलेलं आहे की चिंता करणारा नीतिमान नसतो, देवावर विश्वास ठेवणारा नीतिमान असतो. आणि आज मी नीतिमान लोक इथं बघत आहे, नीतिमान भाऊ बघत आहे, नीतिमान बहिणी बघत आहे. आणि जर मी नीतिमान भाऊ आणि बहिणी बघत आहे तर आज मी विश्वास ठेवतो, जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितकं देवाचे गौरव पाहणार. आज इथून रिक्त जायचं नाही, आज इथून अविश्वास घेऊन जायचं नाही, आज इथून निगेटिव्हिटी घेऊन जायचे नाही. नो निगेटिव्हिटी असं म्हणायचंच नाही मी निगेटिव्ह माइंडनी चाललो, निगेटिव्ह माइंडनी चाललो, माझं काही खरं नाही असं म्हणून मी आलतो, असं म्हणून एंट्री केली होती, असं म्हणूनच मी बाहेर जाणार नाही. एंट्री जरी तुम्ही केली असेल, तुम्ही आजारीपणात आहात, एंट्री जरी केली असेल मी समस्येत आहे, एंट्री जरी केली असेल दुःखात आहे, एंट्री जरी केली असेल आर्थिक समस्या आहे, माझ्या लेकरांचं काही खरं नाही, पण मी सांगतो इथून बाहेर पडत असताना असं म्हणत जा की माझे अश्रू येशूने पुसले आहे. मी इथून अश्रुपूर्ण नेत्राने आत आलेलो आहे, पण जाताना मी आनंदाने जाणार आहे येशूच्या नावामध्ये, सामर्थ्य घेऊन जाणार आहे येशूच्या नावामध्ये, देवाचं सानिध्य घेऊन जाणार आहे येशूच्या नावामध्ये. कारण की माझा परमेश्वर नीतिमान लोकांवरती कार्य करणार आहे. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया. जितक्यांनी हा संदेश ऐकला तितक्यांना परमेश्वर नीतिमान म्हणून बोलवत आहे. आणि इथं मी नीतिमान लोक बघत आहे जे विश्वासाने चालत आहे. अब्राहम त्याच्या जीवनामध्ये विश्वासाने चाललेला आहे. मी विनंती करतो यावेळेस कॉयरला की कॉयर यावेळेस समोर येईल आणि जे गीत त्यांनी गायलं होतं त्या गीताचं दुसरं कडवं पुन्हा ते गातील आणि परमेश्वराचं गौरव आपण सर्वजण करूया आणि म्हणूया की प्रभू मी नीतिमान व्यक्ती आहे, नीतिमान व्यक्ती आहे, सामर्थ्याने चालणार आहे, नीतिमान व्यक्ती आहे, विश्वासाने जगणार आहे, नीतिमान व्यक्ती आहे, परमेश्वराचं कार्य मी पाहणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो तुमच्या समस्या सुटलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला त्या क्षणी तुमच्या समस्या सुटलेल्या आहेत. ज्यावेळेस तुमच्या कानावर विश्वासाचा शब्द आला त्याच वेळेस समस्या सुटलेल्या आहेत. तुमचा जॉब असो, तुमचा बिझनेस असो, तुमचे लेकरं त्रासात असो, आज येशूच्या नावामध्ये त्यांची सुटका झालेली आहे. जे दुष्ट आत्म्याने पिडलेले आहेत त्यांची सुटका झालेली आहे येशूच्या नावामध्ये. परमेश्वराचं सामर्थ्य